जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपरिषदेची कर भरण्याची अंतिम मुदत अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपली असताना देखील अवघी 35 ते 40% वसुली झाल्याची स्थिती आहे। दरवर्षी मालमत्ता करापोटी नंदुरबार नगरपरिषदेला 60 कोटी रुपयांची वसुली करायची असते। यातही पाणीपट्टीची वसुली ही अवघी 25% झाली आहे। त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मुबलक पाणी असताना देखील अनेकांना थकीत पाणीपट्टीपोटी नळ कनेक्शन कट करण्याची नामुष्की ओढावणार आहे। पालिकांनी थकीत करदात्यांवर सिलिंग आणि नळ कनेक्शन तोडण्याची कार्यवाही करणार असल्याने तातडीने आपला कर भरणा करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे। या संदर्भात नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ यांनी अधिक माहिती दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी राहुल वाघ, मुख्याधिकारी तथा प्रशासक, नंदुरबार नगर परिषद। आपण नंदनगरीच्या सर्व रहिवासी नागरिकांना एक माहिती आहेच की सध्या मार्च महिन्याच्या अखेर असून आपला जो मालमत्ता कर आणि पाणीपट्टी आहे तो आपल्याला भरावा लागणार आहे। या वर्षी नागरिकांनी कर वसुलीला चांगला प्रतिसाद दिला असूनही ज्या काही थकबाकीच्या रकमा आणि चालू रकमा आहेत त्या भरण्यासाठी 31 मार्च 2025 ही शेवटची मुदत आहे। तर या वर्षी आपल्या कर भरणा आपण 31 मार्चच्या आत करावा। या कामासाठी शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी देखील नगरपालिका कार्यालय पूर्ण वेळ चालू राहणार असून आपल्या प्रभागात आपल्या एरियामध्ये येणाऱ्या नगरपालिकेच्या सर्व कर वसुली सहकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आपण सहकार्य करावं। बिलासंदर्भात काही अडचणी असल्यास आपल्याला दिलेल्या बिलावर त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे किंवा नगरपालिका कार्यालयात संबंधित विभाग प्रमुख किंवा मी स्वतः आपल्या अडचणी आम्ही सोडून त्या दूर करू। आणि आमची तीच प्रशासनाच्या वतीने विनंती आहे की नगरपालिका चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी आपल्याला चांगल्या सुविधा देण्यासाठी जो काही खर्च आहे तो आपल्या करामधनं येत असतो। त्यामुळे कर भरून सहकार्य करावे। जे नागरिक कर भरणार नाही त्यांच्यावर नाईलाजाने जी काही कटू कारवाई करावी लागेल ती होऊ नये अशी आमची इच्छा आहे। पण तथापि जे कर भरणार नाही त्या ठिकाणी काहीतरी दंडनीय कारवाई, जप्ती असे उपाय नाईलाजाने करावे लागतील। काही ठिकाणी आम्हाला नाईलाजाने नळ कनेक्शन तोडावं लागत आहेत। उन्हाळ्याच्या दिवसात नळ कनेक्शन तोडणं अडचणीचं आहे हे पण आपल्याला ज्ञात आहे। तरी माझी सर्व सुज्ञ नागरिकांना विनंती आहे की आपण नगरपालिकेचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टीचा कर वेळेत भरणा करावा ही विनंती। घरपट्टीच्या चालू मागणीच्या जवळजवळ 35 ते 40% आपली वसूल झाली आहे। तथापि पाणीपट्टीची वसुली जी आहे आपली ती अत्यंत कमी आहे, 25% जवळच आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की नगरपालिकेने अतिशय अडचणीतनं एक शुद्ध पाणी आपल्याला पुरवत असते, नियमित वेळेत देते आणि एक दिवसाआड भरपूर पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे नागरिकांनी आपली पाणीपट्टी पण मालमत्ता कराबरोबर भरावी ही विनंती। आतापर्यंत जी काही नगरपालिकेची वार्षिक मागणी आहे आपली ती साधारणतः 7 कोटीच्या जवळपास आहे। त्यापैकी आपली जी मागणी आहे तिच्या जवळजवळ 60% जवळपास वसूल झाली। परंतु नागरिकांकडे थकबाकीची रक्कम मोठी आहे। त्या थकबाकीला शासन नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे जे व्याज लागतं त्या व्याजामुळे थकबाकी मोठी होते। तर ती थकबाकी व्याजाचा भुर्दंड नागरिकांवर पडू नये म्हणून सगळ्यांनी मार्च अखेर भरणा करणं अतिशय गरजेचं आहे। आणि ते व्याज लागल्यामुळे नागरिकांचा जो काही गैरसमज होतो की नगरपालिका वाढीव दराने घेते तो पण होणार नाही। अशा जे मोठ्या थकबाकीदारांची जी यादी आम्ही केली होती त्याच्यातल्या बहुतांश नागरिकांनी आपला टॅक्स भरून सहकार्य केलं आहे। आणि जे काही नागरिक आहेत त्यांनी काही आपले धनादेश दिलेत पुढच्या तारखेचे आणि काहींवर आम्ही कारवाई पण केलेली, काही दुकानं आम्ही जप्त केले होते, काही मालमत्तांना आम्ही फलक लावलेले आहेत त्या नगरपालिकेच्यातून जप्त केले आहेत, नळ कनेक्शन तोडले आहेत। तथापि आता जे टॉप 100 नागरिक उरलेत त्याचं फलक लावण्याचं आमचं नियोजन आहे। ती कारवाई करायची वेळ येऊ नये म्हणून बहुतांश नागरिक स्वतःहूनच आमच्याकडे आपला मालमत्ता कर भरायला येत आहेत। आम्ही बहुतांश व्यापारी दुकानं, काही नगरपालिकेचे पण गाळे होते, जो साधारणतः 24 गाळे आम्ही सील केले होते। त्याच्यानुसार जवळजवळ 21 ते 22 नागरिकांनी आपला कर भरून आपलं हे कारवाई टाळलेली आहे।